तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकारने टेंडरसाठी कोटेशन बनवलेलं असतं आणि तिने ती फाईल ऑफिसच्या बाहेर जाऊ नये म्हणून लॉकरमध्ये ठेवलेली असते. कान्हाने ते लॉकर उघडून त्यातली फाईल काढून ते टेंडरचं काय आहे, कोटेशन तिने कसं बनवले हे सगळं नोटीस करून घेतो आणि ते टेंडर तिच्या कंपनीला मिळू देत नाही. सरकारला ऑफिसरचा फोन येतो. ते सांगतात की सॉरी सरकार, आम्ही तुमच्यासोबत तुमच्या या मोठ्या इंडस्ट्रीसोबत काम नाही करू शकत. आम्ही तुम्हाला हे टेंडर नाही देऊ शकत. सरकार फोन कट करते आणि सगळी तोडफोड करायला लागते. सरकार परशूला विचारते, परशू हे कसं शक्य आहे? एवढी सगळी कॉन्फिडेन्शियल माहिती बाहेर गेली कशी? परशू म्हणतो, मला नाही माहिती. सरकारला परशूवरच डाऊट येतो. तर इथे कान्हाने सरकारचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. कान्हा आपले इयरफोन्स केसमध्ये व्यवस्थित ठेवत असतो आणि तेवढं त्याच्या हातातून एक इयरफोन खाली पडतो. जो एम्प्लॉई कान्हावर चिडलेला असतो तो तिथे येतो आणि तो ते इयरफोन बघतो. कान्हाला भीती वाटत असते. आपलं सिक्रेट म्हणजे आपण सरकारच्या केबिनमध्ये रेकॉर्डिंग डिव्हाइस लावले हे कळतं का अशी त्याला भीती वाटत असते. आता कान्हा हळूहळू का होईना पण सरकारला बर्बाद करतोय. कान्हा या आपल्या ध्येयामध्ये कसा सक्सेसफुल होईल ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा, किरण आजींना व्हिडिओ कॉल करून लॅपटॉपवर सगळी माहिती देत असतात. ऑफिसमधले सगळे अपडेट्स देत असतात आणि तेवढ्यात तिथे सरकार येते. सरकार विचारते, कान्हा इथे काय करतोयस? कान्हा घाबरतो आणि तो लॅपटॉप बंद करतो. सरकार त्याच्या जवळ येते. सरकार विचारते, तुला ऐकायला नाही आलं का? तू इथे काय करतोयस? कान्हा म्हणतो, अहो सरकार, काय सांगायचं तुम्हाला, हा मैत्रीचा विषय. अहो मैत्री म्हटलं ना की हे असंच असतं. आता हा माझा चाळीतला मित्र, तुम्हाला तर माहिती आहे, हा किरण. अहो चाळीत भेट नाही झाली ना आमची. आम्ही चाळीत कसं रोज भेटायचो, आमची घट्ट मैत्री होती. आता मी इथे आलो, किती दिवस झाले भेट ना गाठ, त्यामुळे त्याला माझी आठवण येत होती आणि म्हणून तो भेटायला इथे आला. सरकार म्हणते, मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण लॅपटॉपमध्ये काय होतं? कान्हा म्हणतो, सिनेमा. आम्ही सिनेमा बघत होतो. सरकार म्हणते, वा, सिनेमा एकत्र बघावा, रात्रीच्या वेळेस एकत्र यावं, एवढी घट्ट मैत्री वाटत नाही तुमची का? अजून कारणच ठरलं नाही आहे सरकारला काय सांगायचं आणि काय गुंडाळायचं म्हणून? कान्हा म्हणतो, नाही हो सरकार, अहो तो पण कामात बिझी असतो आणि मी पण ऑफिसला जातो ना आता, मला पण वेळ नाही. म्हणून ह्यानेच ठरवलं होतं की आपण एक काम करायचं, आपण कामातून वेळ मिळाला की तसाच सिनेमा बघायचा. आत्ता वेळ मिळाला म्हणून सिनेमा बघत होतो. सरकार विचारते, नक्की का? मग चल लॅपटॉप ओपन कर, मला पण बघायचं आहे. आपण तिघं मिळून एकत्र सिनेमा बघू. चल ओपन कर. कान्हा घाबरतो आणि तो लॅपटॉप ओपन करत असतो. तेवढ्यात कान्हाचा फोन वाजतो. सरकार विचारते, एवढ्या रात्री तुला कोणाचा फोन आला आहे? म्हणजे आधी मित्र भेटायला आला आणि आता फोन, तेही एवढ्या रात्री? उचलतो फोन आणि स्पीकरवर टाक. कान्हा म्हणतो, सरकार, अहो आता हा बघा, हा किरण माझा मित्र चाळीत राहतो, त्याला माझी आठवण आली म्हणून भेटायला आला. पण चाळीतल्या सगळ्यांना थोडीच भेटता येतं मला, म्हणून त्यांनी फोन केला आहे. ऋणानुबंध असतात ना, त्यासाठी. सरकार म्हणते, वा वा, ऋणानुबंध, नाती, मैत्री, छान, मस्त. आता मला पण बघायचे तुझे काय ऋणानुबंध आहेत. चल स्पीकरवर टाक. कान्हा तो फोन उचलतो आणि स्पीकरवर टाकतो. कान्हा 3दा हॅलो 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 करतो आणि त्यामुळे समोर आजी उभी असते. त्या आजीला कळतं की समोर सरकार उभी आहे. कान्हाची आजी मुद्दामच आपला आवाज बदलते आणि गुजरातीमध्ये तू का नाही आलायस याचा जाब विचारत असते. कान्हा म्हणतो, अहो मावशी, अहो तुम्ही चुकीच्या नंबरवर फोन लावला आहे. कान्हा फोन कट करून टाकतो. आजीला समजतं की तिथे सरकार उभी आहे म्हणून कान्हाने फोन कट केला आहे. कान्हाला हा चान्स हवा असतो. कान्हा किरणला म्हणतो, किरण, अरे तू पण काय रे? अरे ह्या वेळेला पिक्चर बघत नसतात, या वेळेला मोठी लोकं, श्रीमंत लोकं झोपत असतात. जा लॅपटॉप उचल आणि झोप जा, आणि यापुढे असं डिस्टर्ब नाही करायचं मला. उरलेला सिनेमा उद्या बघू. किरण लॅपटॉप उचलतो आणि निघून जातो. कान्हा सरकारला म्हणतो, सरकार, मी पण आता झोपतो. काय ना, झोपायला उशीर झाला की उद्या उठायला उशीर होईल आणि त्यामुळे ऑफिसला जायला उशीर होईल. मी जातो हां. कान्हा निघून जातो.
सरकारला थोडासा का होईना पण डाऊट आलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी सखी चाळीतल्या मुलांना सगळ्यांना अभ्यासाला आपल्या घरी बोलवून घेते. ती सगळ्यांना सांगते की आता 2 तास अभ्यास करायचा, 1 तास खेळायचं आणि नंतर घरी जायचं. तुमचं आता रोजचं हेच रुटीन असणार. सखीला त्या मुलांसोबत कुल्फीचाही अभ्यास घ्यायचा असतो. कुल्फीला जरा रिलॅक्स माइंडने अभ्यासावरती फोकस करायला लावायचा असतो आणि त्यासाठी सखीने हे सगळं केलेलं असतं. सखी चाळीतल्या मुलांना घरी बोलवते. हे काही उर्मिला, मीनाक्षी यांना पटत नाही. सखी चाळीतल्या सगळ्या मुलांचा अभ्यास घेत असते आणि तेवढं तिचं लक्ष जातं ते गाय आणि वासराच्या चित्राकडे. सखीला वाटतं की हे चित्र आपण कुठेतरी बघितलंय, पण कुठे बघितले हे आठवत नाही. सखी थोडा विचार करते आणि तिला आठवतं की कानाच्या कपाटात बघितलं होतं. सखी कानाच्या कपाटामध्ये चेक करायला जाते. ती कपाटामध्ये सगळीकडे चेक करते, पण तिला ते ब्लँकेटचा तुकडा कुठेच सापडत नाही. सखीला मनातून जाणवत असतं की तो ब्लँकेटचा तुकडा, त्याच्यावरचं चित्र आणि आपलं काहीतरी कनेक्शन आहे, पण नेमकं काय आहे हे तिला आठवत नाही. तर इथे थोड्या वेळाने कान्हा ऑफिसमध्ये येतो. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला कळतं की सरकार आज आल्या आल्या चिडली आहे. ऑफिसमधलं वातावरण तापलंय. सरकार केबिनमध्ये आहे आणि ते टेंडरचं काम बघते. कान्हा एक मस्त आयडिया करतो. सरकारचं बोलणं ऐकण्यासाठी तो पिऊनच्या हातातल्या ट्रेच्या खाली व्हॉइस रेकॉर्डिंग डिव्हाइस लावून टाकतो. कान्हा आपल्या डेस्कवर जाऊन बसतो आणि कानात इयरफोन टाकून आतमध्ये सरकारचं काय काय बोलणं चालू आहे ते सगळं ऐकत असतो. कान्हाच्या कानावर सगळे शब्द पडत असतात. इथे सरकार ज्या माणसाकडे चाव्या दिल्या आहेत त्या माणसाला म्हणते, हे बघा, हे टेंडरचं काम खूप महत्त्वाचं आहे. काहीही झालं तरी आपल्याला हे टेंडर मिळायलाच हवं. जगबुडी जरी झाली ना तरी आपणच जिंकायला हवं. आणि हो, आता मी हे कोटेशन काढून ठेवले. हे कोटेशन काहीही झालं तरी कंपनीच्या बाहेर जाता कामा नये. हे खूपच कॉन्फिडेन्शियल आहे. कुठे ठेवायचं? तो माणूस म्हणतो, सरकार, नेहमीप्रमाणे लॉकरमध्ये. आणि त्याच्या चाव्या तुमच्याकडे सुद्धा आहेतच ना, म्हणजे तुम्हीही उघडू शकता आणि कधी ऑफिसमध्ये लागलं तर मीही उघडू शकतो. सरकार म्हणते, चालेल, ही फाईल आत्ताच्या आत्ता लॉकरमध्ये ठेवा. कान्हाने हे सगळं ऐकलेलं असतं. कान्हा ती फाईल चोरायचं आणि त्यातलं कोटेशन बघून घ्यायचं ठरवतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.